बाबा आत येऊ काय? हो ये गा. रमाकांत काका तुम्ही होय हॉस्पिटलमध्ये? हो मी त्याला इथे हॉस्पिटलमध्ये नोकरी देतो. ऍडमिन स्टाफ जॉईन करतोय तो. आता काय माका टेन्शनच नाही रे दादा. आपली पोरं साना आहे. वयो हय हॉस्पिटल मध्ये हा म्हटल्यावर माका काय काळजीचं कारणच नाही. त्याका तर सगळं हॉस्पिटल माहिती असतं नाही. भयो मी हाय नवीन हा ना गो. माका दाखवशीत ना तू सगळा इकडचा हॉस्पिटल मधला. तू माका जा जा सांगशीत ना तर आता मी सगळा काम व्यवस्थित करतले बघ. भयो देशीत ना माका ह्याची सगळी माहिती. आता माझा टेन्शनच मिटला. म्हणजे आता माका काळजीचं काही कारणच नाही ना. आणि दादा खरा सांगू हल्लीच्या या जगात ना कोण कोणासाठी एवढा नाही करत रे. जा तू माझ्यासाठी करतच नाही. दादा तुझे खरंच खूप उपकार झालेले आहेत माझ्यावर. हे बघ मी तुला नोकरी दिली आहे पण चांगलं काम करून ती टिकवण्याची जबाबदारी तुझी. हो दादा तू कायो काळजी करू नकोस. आता बघच मी कसं काम करते. चल येत आहे हा दादा मी. चल गो भयो येत आहे. भयो तुझं काही काम होतं का? रेवाच्या टेस्ट करायच्या आहेत. मग ह्याच्या व्यतिरिक्त अजून खायच्या करायच्या आहेत काय? रमाकांत काकांच्या डोक्यात नक्कीच काहीतरी चालू आहे. त्यांचा आणि इराच्या आईचा काही प्लॅन तर नसेल ना? नाही हा नाही काही गरज नाहीये. ज्या टेस्ट दिल्यात ना त्याच करून घ्या म्हणावं. ठीक आहे इले. अरे वा कुणीतरी टेस्ट करूक चाललंय वाटता. हो पण मला फिरायला जायचंय. मग आपण टेस्ट करायचं सोडून फिराक गेलो ना तर डॉक्टर काका आपल्या घर उन्हात बांधतील. मग आमच्या रेवाक त्रास होईल की नाही. एक काम करू आधी टेस्ट करू मग फिराक जाऊ. चला चालेल. चला. काय चाललंय? कुठे घेऊन चाललीस तिला? अगो मी ते का टेस्ट करूक नेत आहे. मला माहिती आहे की तिची टेस्ट करायची आहे. त्यासाठी सगळ्या अरेंजमेंट करून ठेवलेत मी. आणि तू विसरलीस का की ही माझी पेशंट आहे? इरा मी फक्त काय गरज आहे प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे पुढे करायची? इरा अगं नर्स ते का टेस्ट साठी नेत होते आणि मी पण थळच जात होते म्हणूनच मी. तुम्हाला कळत नाही? ही कामं कोणाची आहेत? तुमची आहेत ना. तुम्हाला पगार मिळतो ना यासाठी. मग तुम्ही तुमची कामं करा. की तुम्हाला वेगळं सांगायचं आता? मॅम त्या म्हणाल्या म्हणून मी. त्या म्हणाल्या म्हणजे त्या काही म्हणतील पण तुम्हाला तुमचं काम करायची अक्कल नाहीये. आता एक कंप्लेंट केली ना मी तर घरी बसाल. कळलं? इरा या बघ त्यांची काय चूक नाही. त्या त्यांचं कामच करत होत्या. मीच म्हणाले की मी घेऊन जाते म्हणून. अगं पण कशाला? तुला माहित आहे ना ही माझी पेशंट आहे. मग प्रत्येक गोष्टीमध्ये का मध्ये मध्ये करायचे तुला? तू तुझं काम कर. तुम्ही काय बघत बसलाय? तमाशा चाललाय? हिला घ्या आणि टेस्टला निघा.
चला, परत नाही चालणार मला. बरं आपल्याला फिरायला जायचं होतं ना. तू टेस्ट करून ये, मग मी पण येते. मग आपण जाऊ फिरा. प्रॉमिस. प्रॉमिस. जा. रमाकांत भाऊजी, हे काय खाताय? काल रात्रीच्या चपात्या शिल्लक होत्या ना, त्याच खात आहे. शुभू, तूच समजावून सांग ना त्यांना. आता नोकरी पण नाही मिळत, काय करू रे दादा मी. मी त्याला इथे हॉस्पिटलमध्ये नोकरी देतो. सरस्वती, काय ग, काय झालं? अशी एकटीच का बसलीस? काय नाही सर, असाच. अच्छा, एनिवेज त्या रुपालीच्या जबानीसाठी आपल्याला पोलिसांना बोलवायला लागणार आहे. होय, माझ्या लक्षात आ. काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? आता तर सगळंच चांगलं आहे. म्हणजे रुपालीनी सुद्धा नक्की काय घडलं हे सगळं खरं सांगितलंय ना. मग कसला विचार करतेस? सर, खूप भीती वाटतं. असा पोटात गोळा आल्यासारखा झालाय. असं वाटतं की काहीतरी वाईट घडणार. कशाबद्दल बोलते सांग. रमाकांत का सर, रमाकांत काका नोकरी करणाऱ्यातले अजिबातच नाही. म्हणजे त्यांच्या पायाला ना भिंगरी असतात. ते नोकरी करून त्यांचं मन नाही रमवू शकत. मग ते हॉस्पिटलमध्ये खायच्या हेतूने येलेत ना, ह्याच कळत नाही आम्हाला. सरस्वती, कोण कुठल्या हेतूने येतं हे आपण नाही सांगू शकत. आपण फक्त प्रामाणिकपणे आपलं स्वतःचं काम करायचं. आणि तूच म्हणतेस ना, जो प्रामाणिकपणे स्वतःचं काम करतो त्याच्या पाठीमागे देव कायम असतो. आणि जर का काही वाईट घडणारच असेल तर तुझा रवळनाथ आहे ना तुझ्या पाठीशी, संकटांचा नायनाट करण्यासाठी. आणि जो तू आत्तापर्यंत करत आलीयस आणि आई पुढे करशील. हॅलो, हो मी पोहोचतो. येस, हॅलो. सरस्वती, मला जावं लागेल, एक इमर्जन्सी. बयो, बरं झालं मला इथंच भेटलीस तू. काय झालं? बापरे, इरा कुठे? लॅबमध्ये रेवाचे टेस्ट करू गेली. बयो, तू प्लीज आता थोडं जपून राहा. म्हणजे? अगं, त्या रुपाली आहेत ना, त्यांच्या नवऱ्याला जेव्हापासून तू पकडून दिलायस ना, तेव्हापासून तुझं खूप कौतुक होत आहे ग सगळीकडे. आणि तुझं कौतुक झालं की इराला कसा राग येतो तुला माहिती आहे ना. हो अंकिता, इराचा राग म्हणजे ना अळवावरच्या पाणीसारखा. आत्ता इला ना थोडी कामात रमली, मग ती विसरून जाईल. अगं नाही बयो, तुला का नाही कळत आहे ग? ती खूप डिस्टर्ब झाली आहे यावेळेस आणि इतकी भयानक चिडली होती ती मगाशी. आणि तुला खरं सांगते, तिला असं वाटतंय की तू स्टुडंट ऑफ द मंथ होशील किंवा कॅम्पची लिडरशिप सुद्धा तू पटकावशील. आणि बयो, अगं काहीही झालं ना तरी इराला ती लिडरशिप मिळवायचीच आहे. अगो मग इरा लीडर झाले तर चांगलाच आहे, माका आनंदच होईल. अगं बयो, इराला राग आला की ती कसंही वागते हे माहितीये ना ग तुला. अंकिता म्हणतात असा खरंच इरा काय चुकीचं पाऊल नाही ना उचलणार? नाही,
कायो झाला तरी इराने चुकीचं काय करूक नको. हे बघ अंकिता, तू जास्त विचार करा नको. हा हे बघ, माझा विश्वास आहे इरा किती पण जिद्दीला पेटली असली ना तरी ती पेशंटचं नुकसान नाही करत. अगो, मी मंगळागौर रेवासाठी खेळलं ह्या तिका कळलं ना तेव्हा तिका खूप पश्चाताप झाला. ती ती लगेच रागवता पण मनाने चांगली आहे आणि ती पेशंट बाबतीत तर खूपच सेन्सिटिव्ह. बयो, ऑब्विसली, पण ती तुझ्या बाबतीत सेन्सिबल नाहीये हे तुला माहिती आहे. माका माहिती आहे, त्यामागे पण कारण आहे अंकिता, आणि मी अगदीच समजू शकते. त्या बाबांवरचं प्रेम ती काय सगळा करूक भाग पडता. ती माझ्यावर चिडली, रागवली, ह्या सगळा करून पण ना ती पेशंटला नाही नुकसान पोचवणार. बयो, असं कसं ग तू सगळ्या गोष्टीत चांगलं शोधतेस? मला तर विश्वासच होत नाही असं कोणी एवढं चांगलं वागू शकतं का. चांगला वगैरे काय नाही, इरा माझी बहीण आहे आणि बहिणींमध्ये हा होत राहतात. बघ, आत्ता आम्ही भांडतो की नाही, एक ना एक दिवस नक्की आम्ही एकत्र येऊ. बरं बाई, बरं, मी आता जाते आहो, पण कारण इराने चुकून जरी तुझ्या सोबत पाहिलं ना ती परत रुसेल माझ्यावर. बाय बाय. वहिनीनो, कामगिरी फत्ते करून दिलेलो हा. शुभंकरने कन्फर्मेशन दिलं. मगे काय, उद्यापासून हॉस्पिटल जॉईन करते मी. आता त्या बयोचा कायमचा काटा काढायचा आहे मला. वहिनीनो, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. त्या बयोग ना मी वा रमाकांत, वा. तरीच म्हटलं, आज हॉस्पिटलमध्ये जेलची हवा कुठून आली? होते साहेब, तुम्ही विसरा नको, तुम्ही पण त्याच जेलची हवा खाऊन हळलेले आहात. आणि हा, इथना पुढे ना माझ्या मागडं नीट बोलूचा. उद्यापासून या हॉस्पिटल मी जॉईन करतोय. काय करणार तू हॉस्पिटल जॉईन करू? ए पोटे, तर काय करूचा काय नाही करूचा तर माझा मी बघून घेतोय, कळला ना? तू मला शिकवू नकोस. ए, या हॉस्पिटलमध्ये ना आजही पोटेचाच शब्द चालतो, कळलं ना? तू एवढं शब्द चालता ना तर काय होतोस तू? त्या बयो अजून हॉस्पिटलमध्येच हा ना? काढलंस त्या का बाहेर? काढलंस नाही ना? काय मूर्खासारखे भांडताय एकमेकांशी. नका सांगा ना मग तुम्ही. तुम्हाला पण सांगते, दोघांशी बोलतेय मी शुभंकरला खूप कन्व्हिन्स करून यांना नोकरीवर ठेवलंय. काय? या दुष्यंत सरांना माहिती आहे सगळं? हो, माहितीये ना. तुम्ही नका त्याची काळजी करू. तुम्ही तुमचं डोकं त्या बयोला इथून बाहेर काढण्यासाठी वापरा आणि त्याच्यासाठी रमाकांत भाऊजींची मदत करा. हे बघा, मला माझा बिझनेस हॉस्पिटलमध्ये पुन्हा पहिल्यासारखा चालू करायचा आहे आणि या सगळ्यामध्ये अडथळा ती भिकारडी बयो आहे. त्याच्यामुळे आपला बिझनेस जर परत चालू करायचा असेल तर त्या बयोला कायमचं दूर करणं गरजेचं आहे, कळलं? आता या वेळेला त्या बयोपासून जरा सावध. पुन्हा मागच्या वेळेसारखं नकोय, नाही तर पुन्हा अडकू आपण, कळलं? ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू. हा पोटे आहे ना, तुम्ही रमाकांत भाऊजींना हॉस्पिटलमधले डिटेल्स आणि सगळं दाखवा, म्हणजे प्लॅन करायला सोपं जाईल. चला भाऊजी. रुपाली, माका सांग, तुका एक्झॅक्टली काय काय त्रास होता आता? ग्लानी येते आणि एकसारखं असं डोक्यात ठणकतंय. भूक पण नाही लागत आहे. पोटात खड्डा पडल्यासारखा होता? हा. ठीक आहे, मग या मेडिसिनचा एक डोस कमी करूया. काय?
मेडिसिनचा एक डोस कमी करूया म्हणजे? कोणाला विचारून डोस कमी करतेस तू? तुला अजून डॉक्टर व्हायचंय बयो, तू डॉक्टर झाली नाहीयेस. पेशंटचं इन्फेक्शन किती आहे तुला माहित आहे ना? इरा, अगो पेन किलरचे साईड इफेक्ट पण तितकेच आहेत आणि पुढे ते किडनीवरती परिणाम करू शकतात. ते न होण्यासाठी ऑलरेडी मेडिसिन्स आहेत ना. त्यासाठी ट्रीटमेंट थांबवण्याची काय गरज आहे? इरा, हळू. तू पेशंट समोर इतका रिॲक्ट किती होतस? मी ट्रीटमेंट थांबवतच नाही. मी फक्त तिका विचारलं तुका काय त्रास होता आणि त्याचनुसार मी डॉक्टर शुभंकर आणि विशाल सरांका पण विचारणार होते ना, आणि मी त्यांना कन्सल्ट करणारच होते. अगं हा आपला इमर्जन्सी वॉर्ड आहे, इथे क्रिटिकल पेशंट्स असतात. आणि ही इरा प्रचंड हुशार मुलगी आहे. हिने सांगितलेली सगळी कामं व्यवस्थित पार पाडायची. सर, तुम्ही विदाउट प्रिकॉशन आत येला, पेशंटला इन्फेक्शन होऊ शकतं. ए, तू जन्मालाही आली नव्हतीस ना तेव्हापासून पेशंटला ट्रीट करतोय. मी सिनियर डॉक्टर आणि तू इंटर्न आहेस, कळलं ना? होय सर, माझ्यापेक्षा जास्त तर तुमकाच माहित आहे. पण आपल्या हॉस्पिटलचे काही प्रोटोकॉल्स आहेत जे तुमका माहिती असतात बहुतेक. सो आपण प्लीज प्रोटोकॉल्स पाहूया. चल बाहेर जाऊन माहिती देतो तुला. चल येते. हा, चला चला. तुला सतत लोकांना ज्ञान द्यायचं असतं ना. एनिवे, तू जसं म्हणतेस तसं तुला खरंच पेशंटची काळजी असेल ना, तर यापुढे प्लीज परस्पर निर्णय घेत जाऊ नकोस. बाबा, कामात आहात काय? काही रिपोर्ट चेक करतोय. बाबा, तुमका आनंदाची बातमी द्यायची आहे. काय ग? रुपालीक मदत करण्यासाठी काही संस्थांनी पुढाकार घेतला. या बघा डॉक्युमेंट्स. भयो, हे तू केलंस एकटीने? नाही, विशाल सरांनी मदत केली. म्हणजे त्यांनी काल काही संस्थांना मेल पाठवले, मग त्यांचा रिप्लाय आला. वा, विशाल डॉक्टर म्हणून तर हुशार आहेच, पण माणूस म्हणून सुद्धा खूप प्रगल्भ आहे. त्याला इमोशनल आणि प्रॅक्टिकल ह्या दोन्ही गोष्टींचा छान बॅलन्स साधता येतो. आणि हा बाबा, वकिलांनी सांगितलं की रुपालीच्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीतला हिस्सा पण तिका मिळणार. म्हणजे तिका जेवढा त्रास झालाय त्याची परतफेड प्रॉपर्टी किंवा पैशांनी होऊ नाही शकत. पण वकील म्हणाले तिचा जो हक्क आहे ना तो तिका मिळू कसं. बाळा, मला खरंच तुम्हा दोघांचे खूप कौतुक वाटतं. म्हणजे डॉक्टर या नात्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही समाजातल्या शोषितांना मदत करताय, त्यांना जगण्याची नवीन उमेद देताय, त्यांना लढण्यासाठी बळ देताय. खरंच मला खूप अभिमान वाटतोय तुमच्या दोघांचा. बाप, ये. बाबा, अरे रेवाचे रिपोर्ट्स आलेत. खूप इम्प्रूव्हमेंट आहे. इवन प्लेटलेट काउंट हळूहळू वाढायला लागलाय. गुड. इनफॅक्ट मी दिलेल्या ट्रीटमेंटला पण ती चांगला रिस्पॉन्स देते. शाब्बास. पण रेवाच्या इम्प्रूव्हमेंटसाठी बयोचं सुद्धा कौतुक करायला हवं. कारण सगळ्यात आधी जेव्हा रिपोर्ट्स आले तेव्हा तू निगेटिव्ह होतीस, पण बयोने आपल्याला होप्स दिले आणि तिच्या ट्रीटमेंटसाठी पैसे सुद्धा जमवले. बरोबर. बयो नसती तर काहीच घडलं नसतं. हो नाही बाबा, मी तर फक्त निमित्त. जा काय केलं तर इरानेच केलं, तिचीच मेहनत.
तिच्या ऑब्झर्वेशनमुळेच रेवाची तब्येत सुधारली. आणि बाबा आम्ही अजून शिकतो. तुम्ही जे सांगता ताच ती फॉलो करते. पण कधी कधी परिस्थितीनुसार स्वतः विचार करून सूचना देणं सुद्धा गरजेचं असतं ना. पण बाबा तुम्हीच म्हणता ना डिसिप्लिन महत्वाची आणि तीच इराने दाखवली. इरा आहेच तशी. लहानपणापासूनच एकदम हुशार आणि जिद्दी. घे.